लोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मावळ कोर्टात सुनावणी। दरम्यान केतनसोबतचा मुक्काम टाळता यावा म्हणून सियाने हत्येचा कट रचल्याची ही माहिती समोर। नाशिकच्या बागलाणमध्ये चिकन खाऊन दही खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू। दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली। उपचारापूर्वीच द्वारकाबाई ह्याळीज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। द्वारकाबाई यांचे पती शांताराम ह्याळीज यांच्यावरती उपचार सुरू आहेत। नेमकी विषबाधा कशामुळे झाली याचा तपास केला जातोय। भायखळ्यातील विषारी गोळ्या वाटपाचं प्रकरण। आरोपी फयाज प्रेमजीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। 14,900 विषारी गोळ्या आरोपीकडून जप्त। वकिलांची माहिती, आरोपीने 30,000 गोळ्या बनवल्याचाही संशय आहे। नोकरीच्या आमिषानं बीडमधील तरुण गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यात सापडला। भारतातील 800 सह महाराष्ट्रातील 25 तरुण हे म्यानमार थायलंड सीमेवरती ओलीस आहेत। उच्च पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे। मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झालाय। बीडच्या एका तरुणाच्या फोन नंतर आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाला नवं वळण लागलंय। विलास घुलेचा मित्र उमेश माने याच्याकडून अत्याचार करण्यात आल्याची एका महिलेची तक्रार आहे। रमेश घुलेने धमकावल्यानं पोलिसात तक्रार न केल्याचाही दावा आहे। वडील समजावण्यासाठी गेले असता विलास घुले उमेश मानेने त्यांना मारहाण केली। वडिलांनीही हात उचलला, त्यातून हत्येची घटना घडली असा महिलेचा दावा आहे। जर तो कुणाला सांगशील तर व्हिडिओ मी व्हायरल करेन। त्या भीतीपोटी मी कुणाला सांगितलं नाही आणि मला 2-4 दिवस झाले की आणखीन मला त्या व्हिडिओचे धमकी द्यायला चालू केली त्यांनी। वारंवार चालू राहिली त्याची धमकी की फोटो व्हायरल करीन आणि तू माझ्या संग असं कर म्हणून। विधान भवनाला 26 जूनला धमकीचा बनावट ईमेल आला होता। तपासणी केल्यानंतर मेल बोगस आयडीवरून आल्याचं समोर आलंय। विधान भवनाला बॉम्ब उडवून लावण्याचा धमकीचा मेल आला होता। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील निवासस्थानी चोरीचा प्रयत्न। घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांचा घरात प्रवेश। सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा पत्र। माहिती अधिकार कायद्यातील बेकायदेशीर तरतुदी रद्द करण्याची पत्रातून मागणी। अन्यथा 5 जुलैपासून उपोषण करणार असल्याचा पत्रामध्ये उल्लेख। 12 जून 2026 रोजी लागू झालेल्या नियमांवरती अण्णा हजारे यांचा आक्षेप आहे। पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा पद्मश्री परत करण्याचा इशारा आहे। पहिला समरसता या लोककला कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आले नसल्यानं नाराजी व्यक्त। 1 महिन्यामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी समस्या जाणून घेण्यासाठी वेळ दिला नाही तर पुरस्कार परत करणार असल्याचाही इशारा। आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 10वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्रातून तात्पुरती सूट। सीबीएसई विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे। शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि भाषा शिक्षकांची कमतरता असल्यामुळे मुभा देण्यात आलेली आहे। 30 जून पर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा, अन्यथा कारवाई होणार आहे। 1 जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवरती पोलीस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई केली जाणार आहे। 30 जून पर्यंत HSRP बसवण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहन चालकांवरती कारवाई होणार नसल्याची माहिती आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलैला होणार असल्याचं कळतंय। आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जावरती दोन्ही बाजूने युक्तिवाद। सरकारी पक्षाचा जयराम चाटेच्या जामीन अर्जाला विरोध आहे। IPS विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला। विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरची सूत्र हाती घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्यमेव जयते फार्मर कप 2026 चा शुभारंभ। फडणवीसांच्या वर्षा या निवासस्थानी शुभारंभ सोहळा संपन्न झाला। किल्ले रायगडावरती शासकीय रोपवे सुरू करण्यास अखेर मंजुरी। अवघ्या 100 रुपयामध्ये रोपवेनं पायथ्यापासून माथा गाठता येणार आहे। रायगडावरती सध्या खासगी रोपवे कार्यरत आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील ऐतिहासिक अमृत कुंडाची स्वच्छता। तळाशी असलेली शिवलिंग अनेक वर्षांनंतर प्रथमच स्पष्टपणे उघड। पुरातत्व विभागाच्या संवर्धन कामामुळे शिवलिंगांचं दुर्मिळ दर्शन झालेलं आहे। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि विठू नामाच्या जयघोषात पालखीचं प्रस्थान झालंय। त्र्यंबकेश्वर मधून महादेव पालखीचं देखील प्रस्थान झालेलं आहे।
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथाच्या बैलजोडीवरून सुरू असलेला वाद अखेर मिटलाय। यंदा आळंदीतील रानवडे कुटुंबियांतील तिघांच्या बैलजोडींना विविध टप्प्यांमध्ये रथ ओढण्याचा मान मिळालेला आहे।